फुलं आली, फळं आली म्हणजे बी संपलं असं नव्हे. त्यात ते बी आहेच, वेगळ्या रूपात आहे, विकसित स्वरूपात आहे. त्या सबंध विश्व सर्वं खलुइदं ब्रह्म, हे सर्व ब्रह्म आहे, सर्व ईश्वरमय आहे, ईश्वरच आहे. तुम्ही आम्ही ईश्वराचे अंश नव्हे, संपूर्ण ईश्वरच आहोत असं मानणारे ज्ञानेश्वर आहेत. आणि असं आपण अनेकदा पाहतो की प्रत्येकाच्या अंतःकरणात जे काही तेज असेल, विभूती असेल, सत्व असेल, तर ते आत्म्याचं तेज हे पुष्कळदा आत कोंडून राहत नाही. ज्ञानेश्वरांसारखे द्रष्टे, विभूती, परमात्मा स्वरूप, विश्वात्मक देव, त्यांचं आपण पाहतो, तेज पाहतो, व्यक्तींचं तेज पाहतो. जेव्हा ते काही सांगतात ना उत्स्फूर्तपणानं, आपल्या अंतःकरणातील भाव जे ते लोकांपुढं मांडतात, तेव्हा आपोआप त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती, देहाभोवती एक प्रकारचं वलय निर्माण होतं. कृष्णाच्या आपण मुखोट्यामागं पहा, कृष्णाबाईच्या मुखोट्यापुढं पहा, एक वलय असतं, त्याला ओरा म्हणतात. ओरा एक प्रकारचं आपलं संरक्षक कवच असतं. तर जितकं तेज अधिक, तितक्या स्वरूपात मनुष्य तेजस्वी होता आपण पाहतो. अनेकदा अनुभव आहे की एखादा वक्ता येतो, वक्ता भाषण सुरू करतो, एखादा गवई येतो, गाणं सुरू करतो, सुरुवातीची 5-10 मिनिटं त्या चेहरा जरा काळवंडलेला दिसतो. आणि एकदा काय एकदा स्फूर्तीनं तो गायला लागला ना, एक एक रागदर्शन, मग असं चेहऱ्यावर तेज दिसायला लागतं. हा अनुभव अनेकदा घेतलेला आहे. एक समजण्याकरता उदाहरण दिलं आहे. तो गवई म्हणजे काय फार मोठा विभूती अशातला भाग नाही, परंतु चांगली कला आपल्यातलं जे काही आपण बाहेर देतो आहोत, तेव्हा त्यात देण्यानं, त्या त्यागानं, समर्पणानं आपोआपच एक तेजोवलय निर्माण होत असतं. असं अनेकांच्या बाबतीत आपण पाहिलं. तेव्हा चिदविलासवाद आपल्याला हळूहळू लक्षात येईल. चिदविलासवादात काय आहे? ते चैतन्याचा विलास आहे, त्यात नाविन्य आहे, नित्य नूतनता आहे. कृष्णा माता आज लाखो वर्ष वाहते आहे, पण ती चिरतरुण आहे, निरंतर क्षणे क्षणे नवतामुपैती तदैव रूपम रमणीयतायाः. सूर्योदय रोजच होतो तरी आपला रोज फ्रेश वाटतो, लगेच रोज नवीन वाटतो लगेच. इंद्रधनुष्य दरवर्षीच येतो, मृगाचा पाऊस दरवर्षीच येतो, पण त्यात नाविन्य आहे ना. आता कालची कृष्णामाई आणि आजची कृष्णामाई की 1 मिनिटापूर्वी, 29 आता पूर्वी नदीच्या घाटावर संध्याकाळला बसायचे. केशवाय नमः, पुन्हा घ्यायचं केशवाय म्हणून गेली कृष्णापुढे वाहत, नारायण नमः, परत कृष्णा थेंबा थेंबान पुढे चालली ना. तीच गंगा आहे काय सतत ती बदलत असते. तर हे नित्य नूतनता हे सौंदर्याचं लक्षण आहे. तर चिदविलासवाद हा सौंदर्य देणं सांगणार आहे, आनंद देणार आहे. इतकं आनंददायक तत्वज्ञान जगात नाही. तत्वज्ञान म्हणलं की काहीतरी वैराग्य, चला घराचा त्याग करा, हिमालयात जा आणि संसाराचा त्याग करा, बायकांचा मुलांचा द्वेष करा. काही नाही, आपण आई वडिलांच्या ठिकाणी आपण विनम्र होतो. आपल्या पत्नीजवळ आपण पाहतो, पत्नीला पाहतो, पत्नी मुलाशी खेळते, मुलगा तिच्याशी खेळतोय. ती पत्नी कदाचित ती स्त्री इतरांच्या दृष्टीने कुरूप असू शकेल, मुलाला ती देवताच वाटते. कारण ते एकच असतं ना, एकाच असतो, आविष्कार असतो, तो चिदविलास असतो. त्या मुलाला सगळं कळत नाही, अरे काय वही हा मुलगा, बायको त्याची आई तर किती नक्की आहे, कार्य तो प्रेम करतो. तिथं काही नसतं, तिथे शारीरिक प्रेमाचा भाग नसतो त्यामध्ये. तिथं रक्ताचं नातं आहे, चैतन्याचं नातं आहे. आणि हाचा चिदविलासवाद आपण प्रतिदिन पाहत असतो. वाहती नदी, प्रत्येक क्षणाला नदी बदलते, पण तीच आहे. संथ वाहते कृष्णामाई, तीरावरच्या सुखदुःखांची तिजला काय खंत नाही, असं काहीतरी आहे ना, गाणं आहे प्रसिद्ध. आता वेगळं म्हणालंय, संथ वाहते कृष्णामाई, केविल वाणी तिची स्थिती अवस्था पाहुनी, कुणास खंत वाटत नाही. आता कृष्णा कुठे राहिली, स्वच्छ राहिलीच नाही. तसे गावातली सर्व गंगा तिथं वाहत येतात. धरणामुळे परिणाम झाला असेल, परंतु पंढरपूरला गेल्यावर असंच वाईट वाटतं आपल्याला अनेकदा की चंद्रभागी स्नानाचं किती कौतुक केलं अनेक संतांनी वगैरे, पण प्रत्यक्षात जर आपण ते गेलं ना तर ते पाणी नसतंच. असेल तर तुम्हाला माहीत नसेल कदाचित, जिकडून चंद्रभागा वाहत येते ना त्याच्यावरती चढ बाजूला
स्मशानभूमी आहे आणि प्रत्येक प्रेत तिथं 10 मिनिटं त्या चंद्रभागेत ठेवायचं, अशी प्रथा आहे. हे पाहिल्यानंतर ठीक आपण नमस्कार करावा इतकंच खरं, तर अशी काही ना काही व्यवस्था व्हायला पाहिजे की सतत तिथं स्वच्छ पाणी असेल. जसं हरिद्वारला आहे, काही ना काही व्यवस्था त्यांनी केली आहे. पंढरपूरला योजना आहे त्यांची अशी काहीतरी, एखादं धरण बांधायचं, वसंत बंधारा बांधायचा, सातत्याने तिथं स्वच्छ पाणी असेल, पवित्र पाणी असेल. तर गंगेचं उदाहरण आलं म्हणून तो उल्लेख केला. आता एकाचं अनेकत्व होतं म्हणून त्या अनेकत्वामुळे एकत्वाला त्रास होत नाही, हे मागशी पाहिलं आपण तरंगांमुळे शिव. एक मूळ नाद एकच आहे, ओम. त्यातनं सारेगम पदनी निर्माण झाले, 22 श्रुती निर्माण झाल्या, कितीतरी राग रागण्या निर्माण झाल्या. त्यामुळे मूळच्या ओंकाराला बाधा आली अशातला अर्थ नाहीये. अनेक राग आपण पाहतो आणि गायन वादन स्वतंत्रपणे जे पाहतो त्यात मूळ स्वर 7च आहेत. मूळ तबल्याची बोल 2-5च 10-5च असतील. अक्षर किती आहेत आपल्या ह्याच्यात मराठी भाषेमध्ये? 5-50 असतील फक्त. 50 त्यांनी ज्ञानेश्वरांनी उल्लेख केलेलाच आहे की 50 आ इ ई वगैरे त्यांनी ते 50 उल्लेख केलेला आहे. पण त्यातून कितीतरी साहित्य निर्माण होतं ना, केवढे शब्द निर्माण होतात. एक शून्याचा शोध, त्यामुळे कितीतरी आपलं खूप काम सोपं झालं. शून्य नसतं तर काय झालं असतं पहा. 7, 8, 9, 10, 9 नंतर पुन्हा तर काय शेवटपर्यंत आपल्याला नवीन नवीन आकडे लिहायला असते. पण 10चे 20 करू शकतो, 20चे 30 करू शकतो, 10चे 100, 1000 आपण शून्यामुळे करू शकतो ना. तर अक्षरं जरी अनेक असली तर त्यातलं मूळ तत्व जे आहे ते एकात्म आहे. तर अशा तऱ्हेनं आपण चिदविलासाचं थोडं स्वरूप पाहिलं आणि हा आनंदोत्सव ही एक निर्मिती जी केलेली आहे परमेश्वरांनी, तर ती आनंदाकरता केलेली आहे. त्यांनी त्यात आनंद घेतला, लोकांना आनंद वाटून दिला. आणि मगाशी लहान मुलाचं उदाहरण दिलं. मूल, आईचं मूल म्हणजे एक प्रकारचं चैतन्याचा विलासच आहे तो, आणि त्यामुळे त्यात अद्वैताचं नातं आपण नक्कीच पाहत असतो. आता इतकं चिदविलासाचं ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने वर्णन केल्यानंतर हे चिदविलास तुम्ही सांगताय ह्याचा काही आजच्या विज्ञानाशी संबंध आहे का, असं थोडा उल्लेख करणार, फार नाही करणार, कारण त्याच्यावर स्वतंत्र विचार होऊ शकतो. तर ज्ञानेश्वर हे विज्ञानेश्वर सुद्धा आहेत. त्यांचं नाव आता ज्ञानेश्वर आणि विज्ञानेश्वर असं दोन्ही ठेवलं पाहिजे. कारण अनेक विज्ञानातले आजचे शोध हे ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात, अनुभवामृतात पाहायला मिळतात, चांगदेव 65 पाहायला मिळतात. आत्ता काय सांगितलं की मूलभूत असे जे तत्व आहे त्याचा विस्तार, त्याचा विलास मी जगत आहे. आजचं विज्ञान असं म्हणतं की विज्ञान असं म्हणतं की जगात मूलभूत घटक किती आहेत बा, 5, 50, 60, 70 ते परमाणूपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि शेवटी अशा निर्णय आले की जो परमाणू नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, यंत्रातनं पाहावा लागतो, त्या परमाणूतून विश्वाचा विस्तार झालेला आहे. आजचा विज्ञान ते सांगतं. तो परमाणू पुन्हा फोडला, त्यात 3 घटक सापडले, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. बरं, त्यांची पुन्हा गती आहे, कक्षा. पण ते काय एका गतीने फिरतात असं नाही, कधी असे फिरतात, कधी असे फिरतात, कधी तसे फिरतात. हे म्हणले कसं फिरतं सांगता येत नाही. अनिर्वचनीयता ख्याती आली. जसं आपण इकडे तत्वज्ञान अनिर्वचनीयता ख्याती आहे तशी तिथेही आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आणि जगाचा विनाश जो होणार आहे तो शेवटी परमाणूतच होणार आहे असं जे विज्ञान सांगतं. आणि शिवशक्तीपासून विश्वाचा विस्तार झाला आणि विश्वाचा अग्र, मूल, मध्य आणि अग्र शेवटी शिवशक्तीमध्येच होणार आहे, हे जे ज्ञानेश्वर सांगतात यात किती मोठं साम्य आहे आपण पाहू शकतो. त्या बिंदूतून, परमाणूतून जगाची निर्मिती झाली. आणि आपण म्हणतो की हे परमतत्व कसं आहे, अणोरणीयान महत्वमह्यान म्हटलं तरी सविस्तर फार मोठं विशाल आहे. अत्यतिष्ठ दशांगुलन, कितीतरी अंगुलाचे शिल्लक आहे, विस्तार आहे. पण तेच ते लहानशा एखाद्या कुपीमध्ये, एखाद्या अणूमध्ये समावू शकतं. हा जो विचार विज्ञानात आहे तोच विचार ज्ञानेश्वरांच्या अनुभवामृतात आलेला आहे. आणखी एक थोडासा उल्लेख करता येईल की ज्ञानेश्वरांचं म्हणणं प्रत्येक वस्तूत चैतन्य आहे.
अगदी दगड धोंड्यामध्ये सुद्धा विज्ञान तेच सांगतं. विज्ञानामध्ये एक सूत्र आलेलं आहे, इक्वेशन आहे, E=mc². ई म्हणजे एनर्जी, E=m म्हणजे मास, घनता, आणि सी म्हणजे व्हेलॉसिटी. त्याचा वर्ग करायचा. थोडंसं भूगोल आहे की सायन्स आहे थोडंसं. प्रकाशाचा वेग किती असतो? 1,86,000 सेकंदाला. तर हा जर घनतेला, एखाद्या वस्तूला, दगडाला वेग प्राप्त झाला तर त्यातनं एनर्जी निर्माण होते. वास्तविक दगडात कसली एनर्जी आहे नाही का? मुळात दगडात एनर्जी नाही आहे. मी साधं उदाहरण देतो की लहानसा दगड माझ्या हातात आहे आणि तो दगड मी हळू घेतला आणि ठेवला, काही झालं नाही फार, त्यात काही चैतन्य नाही आहे. दगड घेतला जोरात आणि सिक्सार मारला, त्याने काचीवर मारला, काच फुटली. ऐक त्यात एनर्जी आधी का नाही, त्या दगडात चैतन्य आलं का नाही? तर हे जे विज्ञान सांगतं तोच विचार ज्ञानेश्वरांच्याही या ग्रंथात आलेला आपण पाहतो. तेव्हा आपण जगाचं हे निर्मिती जी झालेली आहे तर ती चैतन्यातून सच्चित आनंद ज्याचा निर्देश करतात, वाचक नव्हेत, त्या मूल तत्वापासून झालेली आहे. परंतु एक शंका अशी येते की परमेश्वराने हा उद्योग केलाच कशाला हवा? काय नडलं होतं का? चांगला आपला शांत होता, एकांत होता नाही का, निवांत. पण त्याला राहवत नाही ना, की जे आवडतं आहे ते परत परत करणं. असं वाटतं की लहान मुलांनी खेळावं. लहान मुलं आपली मुलं आता मर्यादित आहेत. एखादंच असतं, एखादं मुलं असतं, दुसरं असतं, एखादं दुसरंच असतं. आहे आसपासची मुलं करू ना आपण, शिशुविहार स्थापन करून ना, खेळ आनंद वाटतो ना त्यामध्ये. तसं ते आनंदाकरता त्यांनी जगाची निर्मिती, स्वतःचा विस्तार केला, काही नवीन निर्माण नाही केलं. माती आणली गणपती तयार केला असं नाहीये. आपल्या तत्वज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीची 2-2 कारणं असतात. कुंभार आहे हा निमित्त कारण आहे आणि माती हे उपादान कारण आहे. शाडूची माती आणली, पाणी घातलं, कालवलं आणि कुंभाराने त्याला आकार दिला चक्रावर फिरवून. म्हणजे तर तसं इथं नाही, ते त्या मूळ तत्वातूनच हे विकसित झालेलं कळीचं फुल व्हावं त्याप्रमाणे, सूर्याचा किरण पसरावीत त्याप्रमाणे. तर हे एक लीला म्हणून, आनंद म्हणून, छंद म्हणून त्यांनी ते केलं. परंतु आणखी एक शंका अशी येते की मुळात तुमचं परब्रह्म आत्मवस्तू जर निष्क्रिय असेल तर त्यांनी ही क्रिया तरी कशाला करायची वा? तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात दिलेलं आहे. ही खरंच अडचण आहे वा. त्याला हात नेत, पाय नेत, तो क्रिया करत नाही. क्रिया म्हणजे आलं त्यात कर्ता, कर्म, कर्तव्य सगळं आलं, द्वैत आलं, त्रयीत आलं. परमेश्वराला काही शब्द घ्या असं काही निर्मिती करणं वगैरे असं कोणी म्हणेल, त्याला उत्तर दिलेलं आहे तेवढी छान आहे. येवडे ही साकडे जेणे सारोनी एकीकडे. एक संकट होतं वा. जगाची निर्मिती करायची, पण लोक म्हणतील काय कशाला केलं तुम्ही हे उद्योग? तुम्हाला अधिकार नाही काही करायचा, तुम्ही क्रियाशील नाही, तुम्ही निष्क्रिय आहात, फक्त साक्षी आहात. असं असताना तुम्ही हे उद्योग का केलात? तर ज्ञानेश्वर म्हणतात की हे साकड, हे संकट, ही अडचण, काय लोक ऑब्जेक्शन घेतील ते घेऊ द्यात, हरकत नाही, तरी सुद्धा मी जेणे सारोनी एकीकडे, ते बाजूला सारून उघडली कवाडे प्रकाशाची दारं उघडी गेली तिने. दार उघड्याचं म्हणलं तर उठावं लागतं, बेल वाजते, उठायचं, झोपेतून उठायचं, जाऊन ती कडी काढायची, की आणखीन काय असेल ते बघायचं, क्रिया करावं लागतं ना. आणि परमेश्वर क्रिया करत नाही. पण तो म्हणला काही नाही, मला आता आज इच्छाच झालेली आहे की सर्व जग प्रकाशमय करायचे, आणि भराभर त्यांनी जाऊन दारं उघडलेली आहेत. तर हे कशा करता गेलं? मुळात मूळ तत्व तेच, एक लीला म्हणून, कौतुक म्हणून, शांत सुखाय आनंदाकरता त्यांनी सर्व जगाच्या एकूण आनंदाकरता, जगात आनंद निर्माण व्हावा याकरता प्रकाशाची किरणं उघडली आणि हा चिदविलास एक प्रकारे असा सार्थ झाला. त्या सर्व जगत हे परमेश्वराच्या चैतन्याचा विलास आहे. आता पुढे जाऊन मी म्हणेन की अनुभवामृत, ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, हरिपाठाचे अभंग, हजारो स्फुट अभंग हे ज्ञानेश्वरी माऊलींच्या
देवत्वाचा, त्यांच्या चैतन्याचा हा विलास आहे. ज्ञानेश्वरांचा चिदविलास कुठे आहे? तर हे ग्रंथ हाच त्यांचा चिदविलास आहे. असं आपल्याला त्यांचा गौरव करता येईल. इतकं हे फार सुदैव आपण ह्या भूमीत जन्माला आलो. मुळात ज्ञानेश्वरी पाहू शकतो. लोकांना कळत नाही, देवनागरी वाचता येत नाही, उच्चार कळत नाही, त्यातले बारकावे कळत नाहीत त्यांना. ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण ह्या मराठी अमृताती पैजा जिंके अशी मराठी आपण जन्मतः घेऊन आलो आणि मूळ ज्ञानेश्वरी आपण वाचू शकतो, अनुभवामृत वाचू शकतो. इतकं भाग्य. खरे म्हणजे आपण भारतरत्नच आहोत नाही का? इथे जन्माला आलो म्हणजे आणखी काही भारतरत्न असण्याचं काही कारण नाहीये. तेव्हा सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. जर घर आणि प्रकाशाची कवाडं उघडलेली आहे. कवाडे शब्द काल मी सांगितला, ज्ञानेश्वरांनी हा कवाडे शब्द वापरलेला आहे. आणि ते सांगतात पुढं, फक्त लक्षात ठेवायचं की हा उजेड, हा प्रकाश, हे ज्ञान हे आत्मवस्तूच्या बाजूनी आहे. आपण अजून चाचपडतो आहोत. आपल्या बाजूनी अविद्या नाही असं नाहीये. हळूहळू आपण तिथून जायचं. तेव्हा ते सांगतात की सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. प्रकाश तो प्रकाशकी हे शब्द त्यांचे आहेत. प्रकाश म्हणजे प्रकाशच उगीच म्हणू नका. अंधाराचा अभाव म्हणून प्रकाश असं बोलूच नका अजिबात. निवृत्ती म्हणजे प्रवृत्तीचा अभाव नव्हे. निवृत्ती म्हणजे निवृत्तीच. तसं प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव, भार नियमाचा अभाव असं म्हणायचं नाही. प्रकाश हा प्रकाशच आहे. प्रकाश तो प्रकाशकी हे भान नेहमी कायम ठेवलं पाहिजे. यासी वचेन घेही चुकी, हे भान हरपण्याचं, हे विसरण्याची चूक करू नका. म्हणोनी जग असं की यच्चयावत सर्व विश्व ही वस्तुप्रभा त्या आत्मवस्तूची प्रभा आहे, तेज आहे. ते आत्मा, परमात्मा, ब्रह्मशब्द वापरत नाहीत. कोणी आपल्या उगी सांप्रदायिक म्हणायला नको. आपण सेक्युलर आहोत. त्यांनी आपला वस्तुशब्द वापरला तुमच्या आमच्या व्यवहारातला. तेव्हा प्रकाश तो प्रकाशकी यासी वचे, या वचनात, हे वचन समजून घेण्यात कुठलीही चूक करून घेऊ नका. म्हणोनी जग असं की, हे सर्व असं की सर्वच सर्व यच्च यावत जगत ही वस्तुप्रभा, वस्तूची, आत्मवस्तूची प्रभा आहे. आत्मवस्तूचं तेज आहे, त्याचा तो विलास आहे. हे भान ठेवलं पाहिजे. आणि हे सांगितलं ज्ञानेश्वरांनी, हे उपनिषदातलं सांगितलंय. त्यांनी ते वाक्य कोट केलेलं आहे. विभाती यस्य भासा, ज्याच्या तेजानं, भास म्हणजे भा शब्द माहिती का तुम्हाला? भा, आभा, तेज. अमिताभ माहिती का? अमिताभ बच्चन, त्यात आभ शब्द आहे. ज्याचं तेज अमित असतं, अमिताभ, आभ. तर अमिताभची काय कौतुक करण्याची इच्छा नाही, फक्त शब्द आला म्हणून सांगितलं इतकं, बाकी काय नाही. तर विभाती यस्य भासा, ज्याच्या आभाने, ज्याच्या तेजानं सर्व जग विभाती. भा शब्द प्रतित आलाय, तिथेही भा शब्द आलाय आणि भासामध्ये भा शब्द आलाय. ज्याच्या तेजानं सर्व जग हे तेजावरून निघतं. हा उपनिषदातला हे एक अवतरण आहे. ज्ञानेश्वर सहसा कुठलंही कोटेशन देत नाहीत, वाक्य देत नाहीत. स्वतः जे काय ते आपलं साधं सोपं उघडलेली कवाडे प्रकाशाची तुमच्या आमच्या भाषेत. परंतु एक अपवाद आहे, हे संस्कृत वाक्य आहे. विभाती यस्य भासा सर्वमिदम, आणि पुढे मग ओळी पुढे चालू राहते ते. तर हे चैतन्याचं महत्व फार आहे. चैतन्यामुळं, प्रज्ञेमुळं दगडातही जीव प्राप्त होतो. आता याकरता समजण्याकरता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. लहान मुलं आज नाही आहेत, परंतु मोठ्याने कळण्याची गोष्ट आहे. एक राजा असतो. राजाला 3 मुलं असतात. पत्नींचा उल्लेख नाही, परंतु 3 मुलं असतात. राजाकडे 17 हत्ती असतात. मोठ्या हत्तीचं बळ आहे त्याच्याकडं. 17 हत्ती आहे. त्याने एक बिल तयार केलं, म्हणजे इच्छापत्र तयार केलं की माझ्या मृत्यूनंतर हे 17 हत्ती जे आहेत ते 3 मुलांमध्ये वाटून द्या. त्याने अटी घातल्या. मात्र पहिल्या मुलाला 50%, 1/2, 1/2 हत्ती, म्हणजे आता 17ला भागा अर्ध्यांनी.
8.5 हत्ती द्यायला लागतील. निम्मा कापायचं की काय? 17चे निम्मे 8.5. दुसऱ्या मुलाला कमी द्या, थोडेसे 1/3 द्या. तर 17ला 3 ने भागायचं. उत्तर येतं 5.2. ऐका पंचायत, कसं हत्ती कापायचं तरी कसा? धाकटा मुलगा आहे, त्याला कमी देऊ, पण 1/9 हत्ती द्या त्याला. 17/9 गणित केले, मी छापून लिहून आणले. 1.8/9 म्हणजे जवळ 2 सुद्धा नाही असे हत्ती वाटणी करा. राजा गेला, दिवंगत झाला. मुलं भांडायला लागली, मारामारी करायला लागली की निम्मे तुला, 1/3 तुला, 1/9 तुला. कशी काय वाटणी करायची? युद्ध मारामाऱ्या झाल्या सर्व, वाटणी कशी करायची? ते एक जर म्हणले असं का राहतो, एक अरण्यामध्ये, जंगलामध्ये एक साधू राहतो. तो फार विद्वान आहे, शहाणा आहे, न्याय देणार आहे. त्याच्याकडे चला आपण आणि काहीतरी तो मार्ग सुचवेल, काहीतरी समजवता होईल. आता अर्धा हत्तीन, 2/3 हत्तीन, 1/9 8/9 हत्ती कसं काय कापायचं? पूर्वी भांडणं व्हायची म्हणे, विहीर अशी अर्धी कापायची म्हणे, निमी विहीर त्यांना, निमी विहिरांना. तर तो साधू जो होता तो ठीक आहे, मी ते तुमचे 17 हत्ती आहेत ना, मी पाहायला येतो. तो काय केलं, तो हत्तीवालाच होता, त्याच्याकडे एक हत्ती होता पाळलेला. हत्तीवर बसून ते डुलत डुलत आले राजवाड्यात. 17 हत्ती उभीच मांडले. 18वा त्याने उभा केला. आता बोला, काय तुमचं म्हणणं आहे? पहिल्या मुलाला बोलवलं, तुला किती मिळायचे? 1/2. माझा काय तुम्हाला? ठीक आहे, भांडण मिटवायचे, मी माझा हत्ती तुम्हाला देतो. 18 हत्ती झाले, त्याचे निम्मे 9 हत्ती त्याला देऊन टाकले. तो खुश, म्हणजे हत्ती कापायचा प्रश्न आला नाही. पहिलं समाधान झाले, ठीक आहे, मला 9 तुमच्या नियमाप्रमाणे 18चे निम्मे 9 मिळाले. दुसऱ्याला 1/3, 18/3 6, 6×3 त्याला 6 दिले. ठीक आहे म्हणलं, कापण्यापेक्षा बरं. तिसरा 1/9, 18/9 2 हत्ती, त्याला 2 दिले. आता 9 + 6 + 2, 9 6 15 + 2 17. 17ची वाटणी केली की त्यांनी. हे चैतन्य आलं, प्रज्ञा आली त्यामध्ये. तर राजा तो साधू होता, आपल्या हत्तीवर बसला, निघून गेला. सगळ्यांना समाधान झालं. हे चैतन्याचं अधिष्ठान जर असेल, प्रज्ञेचं अधिष्ठान असेल, तर अवघड गोष्टी सोप्या होऊ शकतात. तर अशी कथा आपल्यापुढे मांडली. तर हे चिदविलास जो आहे, आज मला त्यांनी भरपूर वेळ दिला बरं का. तुम्हाला कंटाळा येणार नाही म्हणून मधनं गोष्ट सांगतो. कारण उद्या कदाचित 7लाच आवरावं लागेल इथं. त्या शांतपणे आपण ऐका. फारसं काही अवघड वाटेल अशातला भाग नाही. मधनांना काही अशा आख्यायिकावर सांगता येतील. तर हे चैतन्याचे विलास, चिदविलास, हे तत्वज्ञान फक्त ज्ञानेश्वरांनीच सांगितलेलं आहे. भारतातल्या कोणत्याही प्राचीन अर्वाचीन तत्वचिंतकांनी सांगितलेलं नाहीये, पाश्चात्यांनी सांगितलेलं नाहीये. यात क्रमांक ज्ञानेश्वरांचाच लागतो. ज्ञानेश्वरांनीच फक्त ते करू जाणे. तसं त्यांनी जीवन जगले आणि कुठल्याही प्रमाणाचा उल्लेख न करता प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी काही नाही. पाहायचं आणि सांगायचं, पाहायचं आणि सांगायचं. गुळाची चव कशी आहे, काय अंदाज नाही करायचं. खडा घ्यायचं आणि खायचा. गुळाची ढेप असो किंवा गुळाचा तुकडा असो, अनेकत हे चिदविलास आहे. काही फरक पडत नाही. तेव्हा एकाच गुळाचे अनेक तुकडे केले की अनेक आकृती तयार केल्या. त्यामुळे गुळाच्या गुळापणाला काही बाधा येत नाही. सोनं एकच असतं. सोन्याचे अनेक अलंकार केले. शेवटी ते सोनंच आहे. परंतु सोन्याचं सौंदर्य वाढलं ना त्यामुळं, की त्या लक्ष्मी हार छान दिसतो, चप्पल हार चांगला दिसतो, बांगड्या, गोट, तोडे, आणखीन काय काय तुमचं असेल ते सर्व. तर सर्व ते एकत्वाला बाधा न येता अनेकत्वामुळे जर मूळच्या मुद्दलाला हात लागत नसेल तर अनेकत्वावर टीका करा कशाला, द्वैतावर टीका करा कशाला. मात्र एवढं घ्या की द्वैत म्हणजे सर्वस्व नव्हे, अलंकार म्हणजे सर्वस्व नव्हे. त्याचं मूळ जे आहे की मंदिरात आपण जातो आणि देवाचं दर्शन घेतो, तर आपण तेवढंच देव मानायचं नाही. देवाऱ्यात आहे तेवढाच देव नाही मानायचा. हे विश्वात्मक देवाचं
एक तुमच्या आमच्याकरता निर्माण केलेलं प्रतीक आहे, एक सिम्बॉल आहे. एक तुम्हाला संबंध विश्वत पाहण्याची शक्ती नाही आहे. ज्ञानेश्वरांची शक्ती होती ती, किंबहुना चराचर आपण जाहला. त्यांना सगळं जग दिसलं, आपल्याला अजून काही दिसत नाही. हा मंडप पलीकडचा कुठे दिसतो आपल्याला, आजीकडचं दिसतो, पलीकडचं काही दिसत नाही आपल्याला. तर आपण काही सर्वज्ञ नाही आहे. तर द्वैत अनेकत्व हे शोभादायक आहे, पण ते द्वैत म्हणजेच खरं. मग शैवांच्या आणि वैष्णवांच्या मारामाऱ्या, शिया आणि सुनींच्या मारामाऱ्या, महायान हिनयान यांच्या मारामाऱ्या आणि जातीतल्या मारामाऱ्या, प्रदेशातल्या मारामाऱ्या, भाषेच्या मारामाऱ्या, हे चालणार नाही. आपण सगळे भारतीय आहोत. मग ते पंजाबी असो, उत्तर प्रदेशमधले असो, बिहारमधले असो, मुंबईमधले असो. अनेकत्वामध्ये शोभा आहे, विविधतेत एकता. वैविध्य आहे म्हणून तर भारताची शोभा आहे ना. नाही तर मग एकच एक देश, एकच एक वेश, एकच एक भाषा, इथे किती 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 प्रकार आहेत, किती व्हरायटी आहे. आणि त्याच्या मागचं आपण मात्र ज्या क्षणी आपल्याला त्या एकत्वाचा विसर पडतो तेव्हा मग अराजक निर्माण होतं, आपण पाहतो त्यामध्ये. तर हे चैतन्य चिदविलास जो आहे त्यातनं आपल्याला काय काय कळतं की एक जगाचं मूळ कारण एकच आहे. शिवशक्ती हे जोड जरी असलं तरी एक आहे. ते काल उल्लेख केला, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय दोन नाव आहेत, शेवटी एकच आहेत. आणखीन काय अनेक युती असतात त्यामध्ये. तर हे एक मूलभूत कारण एक आहे. त्यात स्त्री इतकंच पुरुषाला, पुरुषा इतकं स्त्रीला प्राधान्य आहे. फार खूप सविस्तर आहे ते, म्हणा आता सांगू शकत नाही की स्त्रीशिवाय तो राहू शकत नाही. जेव्हा पुरुष झोपी जातो त्या स्त्री जागी असते. हे पहिला संबंध अध्याय देवदेवीबद्दलचा, अगदी कौटुंबिक, एखाद्याला कौटुंबिक कथा वाटावी, एखाद्याला प्रेमकविता वाटावी, थोडंसं शृंगारिकसं वाटावं, अर्थात ते केवळ दृष्टांत म्हणून दिलेलं आहे. तर हा संबंध भाग त्यात आलेला आहे. मूलभूत कारण एक आहे. आणि हा चित्तविलास कसा होतो ते आत्ता आपण काही उदाहरण पाहिलं. हा चित्तविलास याचाच अर्थ हे तत्व विश्वव्यापी आहे. विश्वात्मकता त्यातनं व्यक्त होते आपल्याला. हे जे सर्वम खलुदम ब्रह्म जे म्हटलेलं आहे की एकच चैतन्याचा हा विलास आहे, म्हटल्यानंतर अमक्या झाडात चैतन्य आहे, दुसऱ्या झाडात चैतन्य नाही असं म्हणता येत नाही. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये चैतन्य आहे. प्रत्येक मात्र हे चैतन्याचंच रूप आहे असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा एकत्व आणि सर्वव्यापित्व हे एकच आहे. किंबहुना चराचर आपण जाहला. त्यामुळेच त्यांना विश्वात्मक देव ते निवृत्तनाथान म्हणतात. तसं म्हटल्यामुळंच ज्ञानेश्वर हे विश्वमाऊली झालेले आहेत. गुरु आणि शिष्यांची एकात्मता पाहिली आपण. तुका आकाशा एवढा आपण पाहतो. आकाशमंडप, तुकाराम किती मोठी व्यक्ती होती. आपण आपला हा एवढा मंडप पाहतो, आपलं घर 10 बाय 10चं घर, तेच आपली स्लॅब, तेच आपलं घराचं छत. आकाशमंडप आणि पृथ्वी आसन, केवढा तुका आकाश आहे एवढा आपण पाहतो. अशी ही जी व्यापक वृत्ती जी निर्माण होते, तर ही वृत्ती त्यांनी स्वतः पाहिली, स्वतः अनुभवली. आणि ते अनुभवाचं अमृत अभंगाच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून आपल्याकडे दिलेलं आहे. आता हे विश्वव्यापकता कशी आहे हे कळण्याकरता जसं आपण ज्ञानेश्वरांची काही अवतरणं पाहिली आपण. किंबहुना चराचर आपण झाला. गंगेमध्ये गगन वितळले. गंगा प्रवाहामध्ये संबंध गगन, आकाश वितळून गेलं. आणि काय झालं मग? शुभाशुभाचा फिटे किनारा. शुभ अशुभ राहिलंच नाही की. सर्व एकच झालेलं, एकात्मता झाल्यानंतर त्यात काही चांगलं, काही वाईट, काही क्षीण, काही अस्सल, काही नक्कल असं काही राहतच नाही. ही कविता आहे मर्ढेकरांची अलीकडच्या काळातली. गंगेमध्ये गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा. आणखी कविता छान आहे बोरकरांची. आम्हाला चिरंतनाचा ध्यास. आम्हाला ध्यास कशाचा आहे? प्रमोशनचा आहे का आणखीन काही पैसे वाढवण्याचा वगैरे काही असं काही असं नाही. आम्हाला चिरंतनाचा ध्यास. आम्हाला असं वाटतं की आम्ही चिरंतन व्हावं, विश्वव्यापक व्हावं. क्षमा जान्हवी आमुची माता. पृथ्वी आमची माता आहे. जान्हवी म्हणजे गंगा, ही आमची माता आहे. सत्य प्रभाकर असे घेतलेले क्षमारूप जान्हवी ही आमची माता आहे. आणि सत्यरूपी प्रभाकर सूर्य हा आमुचा जनिता. भ्राते अमुचे समग्र भूते.
सर्व प्राणी मात्र हे आमची भाऊ आहेत. भारत चीन भाई भाई असं नाही ते, तर हे भूत शब्द वापरले जातात. प्राणी मात्र, प्रत्येक प्राणी मात्र हा आमचे भाऊ आहेत. घर आमुचे आकाश, विश्व आमुचे शरीर, आमचं शरीर हे विश्व आहे, आम्ही त्याचे श्वासोच्छ्वास. त्या मुद्दामच काही कविता आधुनिक भाषेतले घेतल्या की ज्याच्यातून हे सर्व व्यापकत्वाची, विश्वव्यापकत्वाची कल्पना आपल्याला यावी. तर या बाबतीत पुन्हा आणखी एक कथा सांगता येईल की एकदा संतांची मंडळी एकत्र जमा झाली, कुठेतरी पंढरपूरला असेल. नामदेव आले, ज्ञानेश्वरी असणारच, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, गोरोबा कुंभार, आणि गोरोबा कुंभार मुक्ताबाई पण होतीच. त्यांनी पाहिलं अगदी गोरोबांचं नेहमीचा उद्योग ना, मडकं कच्चं का पक्क, थापीवरून ठोकायला लागले एकेचं डोकं. ज्ञानेश्वरांचं त्यांच्या डोक्यावर मारले असेल थापटी काय असेल ते, मडकेचा आवाजावरून कळतं, त्या वाजवल्यानंतर कळतं पक्का आहे का कच्चा आहे का. नामदेवांच्या जवळ आल्यानंतर ते म्हणले, अरे काय बरं नाही, मडकं अजून कच्चच आहे. मुक्ताबाई हसायला लागली, अरे हा मडकं कच्चच आहे एवढा नामदेव. तर नामदेव अतिशय नाराज झाले, निराश झाले आणि पांडुरंगाकडे गेले धावत की माझं मडकं कच्चं कसं काय व्हा. गोरोबा कुंभारांनी माझी परीक्षा घेतली, सत्व परीक्षा घेतली, मी कच्चा निघालो, अजून पक्का नाहीये. मुक्ताबाई हसली. ज्ञानेश्वर म्हणले, सगळं ठीक आहे, तू उत्तमच आहेस, पण तुला गुरुचा आशीर्वाद लाभलेला नाही, गुरुकृपा लाभलेली नाहीये. जोपर्यंत गुरुचा जोपर्यंत तुला आशीर्वाद लाभत नाही तोपर्यंत हे मडकं कच्चच राहणार. नंतर मग नामदेव गुरुच्या शोधात जातात आणि विसोबा खेचर, त्यांना कळतं की हे चांगले गुरु आहेत, त्यांचं आपण दर्शन घेऊया आणि त्यांनी जर आपल्याला कृपा केली तर आपला उद्धार होईल, आपलं कच्चं मडकं पक्क होईल. तर तिथे गेल्यानंतर ते विसोबा कोणत्या अवस्थेत होते, तर एका शंकराच्या मंदिरात, वाईमध्ये खूप शंकराची मंदिरं खूप आहेत, तर शंकराच्या मंदिरात त्यांनी आपला पाय शंकराच्या पिंडीवर ठेवलेला होता. नामदेव म्हणले, हे काय गुरु, देवाला मानत नाही, देवाला लाथ मारतात, देवावर पाय ठेवतात, आपण चपला सुद्धा बाहेर ठेवतो, देवाला पाय काय हात लावत नाही, आपण स्पर्शही करत नाही, इन्फेक्शन नको म्हणून, आणि हे चक्क शंकराचे पिंडीवर पाय ठेवतात आणि मला यांनी माझं गुरुत्व करावं, यांनी मला गुरु म्हणून मला उपदेश करावा, हे कसं काय व्हा. तर विसोबा केचर खूप थकलेले होते. ते म्हणले, अरे त्यांना राग आला की अरे तुला हे वाटते ना की हे बरं नव्हे, तर माझा पाय जरा उचलून दुसरीकडे ठेव रे बाबा. म्हणून नामदेवानी मोठ्या कष्टाने त्यांचा पाय उचलला, दुसऱ्या ठिकाणी ठेवला. तिथं शंकराची पिंड निर्माण झाली. जिथं पाय उचलावा त्या ठिकाणी नवीन नवीन शंकराची पिंड निर्माण झाली. तर अशी अवस्था आहे की सर्वत्र हा ईश्वरच असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषतः पुढे जीवनमुक्ताचं वर्णन जे आलेलं आहे या ग्रंथामध्ये, त्यामध्ये तो जीवनमुक्त मनुष्य जे काही करतो, जे काही आचरण करतो ते तुम्हाला विचित्र वाटेल. शंकराची पिंडीवर पाय ठेवला हे तुम्हाला विचित्र वाटेल, त्याच्या दृष्टीनं हा कैवल्याचा चढावा असतो, कैवल्यावर तो मात करत असतो. तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात की असा जो ज्ञानी मनुष्य आहे, ज्याला चराचराचा चिरंतनाचा ध्यास लागलेला आहे, गंगेमध्ये गगन वितळल्याचा ज्याला अनुभव आलेला आहे, असा मनुष्य जो आहे, आकाश मंडप पृथ्वी आसन असा ज्याला अनुभव आलेला आहे, तो जे काही करतो ना ते सर्व देवरूपच असतं. मूळची ओवी अशी आहे, घालता अव्हा सव्हा पाये, शब्द जर आहेत, घालता
अव्हा सव्वा पाये, पाय मी पाय, अव्वा सव्वा पाय कशी टाकलेत, पसरलेत त्यांनी. तो काही नीट शिस्तीत चालतोय असं काही नाही. हातपाय पाय पसरलेत, कधी इकडे पसरतो, कधी तिकडे पसरतो, कधी इकडे पाय ठेव, कधी तिकडे पाय ठेव. देवही पाहत नाही, काही पाहत नाही, पवित्र गोष्टीवर पाय ठेवतोय. घालता अव्हा सव्वा, अव्वा सव्वा वाटेल त्या तऱ्हेनं. पाये शिवयात्रा होत जाय, विसवांचीच कथा आलेली आहे. कुठेही पाय ठेवला की तिथे शंकराची पिंड निर्माण होते. जिथं पाय तिथे शंकराची पिंड. तर असं ज्याचं मन विकसित झालेलं आहे, जो परमात्म स्वरूप झालेला आहे, चराचरात्मक झालेला आहे, त्याच्या बाबतीत हे असं घडू शकतं. त्यांनी तीर्थयात्रेला जायचंच असं काही नाही. वारकरी अनेक जातात, निष्ठेनं जातात, परंतु कांदा भाजी, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, हे कधी स्वतः का तीर्थयात्रेला गेले असतील असं सांगता येत नाही. सर्वत्र ते विठ्ठल पाहतात ना. कांदा असो, मुळा असो, भाजी असो, माती असो, कसाई असो, काय कोणी काही असो, त्या ठिकाणी ईश्वर पाहायचा. ही जी सर्व व्यापकतेची जाणीव ज्यांना झाली त्यांना चिद्विलासवाद कळलेला असतो, तसा ते अनुभव घेत असतात. तर असा हा चिद्विलासवादाचं सर्वव्यापित्व थोडंसं आपल्यापुढे मांडलं. आता हा सगळा विचार जो आहे, हा विचार मनाला आनंद देणारा अशाच आहे. आई आपल्या मुलाला जवळ घेते म्हणजे आपणच आपल्या जवळ घेते. आई मुलाचं कौतुक करते म्हणजे ती एक प्रकारे आपणच आपलं कौतुक करते ना. काही वेगळं असतं गुगणी. पण तिसरा कोणतरी मुलगा, अनाथ मुलगा आहे आणि त्याचं कौतुक केलं, तेही आपण करतो. त्याला मूल मानून, त्याला देव मानून कौतुक करतो, नाहीसं नाही. परंतु आपणच आपल्या मुलाचं कौतुक करणं, एखाद्या वेलीनं आपल्याच फुलाचं कौतुक करावं, तसा हा चिद्विलास आनंददायक आहे. की लहान मूल आईच्या अंगावर खेळत असतं, मांडीवर नाचत असतं, उडत असतं, काय कधी कधी खोड्या काढतं. कालिदास काय म्हणतात, फार जुने कवी आहेत, धन्यास तदंग रजसा मदिनी भवंती. लहान मुलाला अंगावर घेतल्यानंतर त्यांनी तुमचे कपडे जर खराब केले तर ते धन्य आहेत. खरं म्हणजे यात काही वेगळेपणा काय, देवाचाच अंश आहे, माझाच अंश आहे. मीच माझा कपडा खराब केला शिशू करून, नाही का. तर असे माता पिता धन्य होत. कारण इथं अद्वैतच आहे ना. पिता पुत्राचा अद्वैत आहे, माता पुत्राचा अद्वैत आहे. तर असा हा विचार जो आहे, हा चिद्विलास, हा एक प्रकारचा आनंददायक असा सोहळा आहे. तत्वज्ञान म्हणले की ते वैराग्यन, वैतागन, उपोषणन, काय हठयोग करान, तपश्चर्या करान, पाण्यात उभं रान, असं काही नाही. अनेक गोष्टी आपल्या कहाण्यामध्ये येतात की ते पाऊस पडते म्हणून गाभारा भरायचा. लोकांनी पाणीचे, दुधाचे कॅनचे कॅन आणून, टँकर आणून संबंध गाभारा भरून टाकला. एक आजीबाई मात्र अशी होती की तिनं आपल्या नातवंडांना, मुलांना भरपूर दूध पाजलं, त्यांचं संगोपन केलं. त्यांचं पोट भरल्यानंतर जे काही लहानसं एक चमचावर अर्धी वाटी दूध शिल्लक होतं, तेवढंच ते टाकलं त्या गाभाऱ्यात. लगेच गाभारा भरून गेला. प्रपंच नेटका करायचंच आहे, तो करता करता ईश्वराकडेही लक्ष द्यायचं आहे. तर हा जो भाग आहे, तर असा हा आपला एकूण तत्वज्ञानाचा भाग मोठा आनंददायक, आशादायक अशा प्रकारचा आहे. ज्ञानेश्वरांसारखा आनंद यात्री तत्वचिंतक झालेला नाहीये. तो एक आनंद यात्री आहे, तो एक प्रकाश यात्री आहे, आशावादी, सकारात्मक विचार करणारा, विरागी असून सुद्धा अनुरागी. आता एवढं वैराग्य, किती वैराग्य त्यांच्या ठिकाणी. संबंध विश्वाबद्दल त्यांनी केवढा त्याग केला आपण पाहतो. चमत्कार वगैरे गोष्टी सोडून द्या, परंतु त्यांनी जे जगाबद्दल कुठलाही अनुदार उद्गार न काढणं, कुठलीही चीड द्वेष व्यक्त न करणं, हा जो भाग आहे. आणि त्याकरता तपश्चर्या किती केली असेल, हे ज्ञान जे त्यांनी कसं प्राप्त केलं असेल, खरं आपल्या कल्पनेच्या पलीकडचंच आहे. इतकं ज्ञान, इतकं तत्वज्ञान, आणि फक्त 21 वयाच्या आयु या कालावधीमध्ये कसं प्राप्त केलं असेल, आणि किती सहजपणाने, किती आनंदाने हे सर्व लिखाण झालेलं आहे. हे आपण पाहिल्यानंतर खरोखरच आपण देव मानायचं असेल तर आपण एकच देव मानला पाहिजे, तो म्हणजे ज्ञानदेव. बाकी देव आहेत ठीक आहे, आपण त्यांना पण मानतो, नाहीच नाही.
पण सर्वोच्च कोटीचा प्रतिदेव कोणता असेल तर तो ज्ञानदेवच मानावा लागेल. तर विरागी असून अनुरागी, इतकं सौंदर्य आहे ज्ञानेश्वरीत आणि आमच्या अनुभवामृतामध्ये. मी काव्य सौंदर्य आहे, त्यामध्ये शब्दांचं सौंदर्य आहे, अनेक प्रकारचे, अनेकांनी अनेक प्रकारांनी अभ्यास केलेला आहे. ज्ञानेश्वरीत काय नाही, ज्ञानेश्वरीमध्ये आयुर्वेद आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काव्य सौंदर्य आहे, अनेक उपमा उत्प्रेक्षा, उपमा उत्प्रेक्षांची तिथं कोंदा कोंदी आहे, ठासून भरल्यात उपमा उत्प्रेक्षा. आणि ते माऊलीचं अंतःकरण लोकांना कळलं पाहिजे, प्रत्येकाला कळलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक दृष्टांत, उदाहरणं, लग्न समारंभाचे दृष्टांत, अनेक उदाहरणं आपण पाहतो. एक ठिकाणी ते म्हणतात की लोकांना विवेक नसतो. काय विवेक नसतो? लग्नाला जातात, कुर्यात सदा मंगलम म्हणल्यानंतर अक्षर टाकतात. कुठे टाकतात? कोणाच्या डोक्यावर टाकतात? ते पती पत्नी त्या वधूवराच्या डोक्यावर पडायला पाहिजे ना. पण तो विवेकच राहत नाही त्यांना, घ्यायचं आणि फेकायचे. हे ओवीत आहे ज्ञानेश्वरांच्या ओवीत आहे. तर इतकं निरीक्षण बारीक सारीक, आणि असा हा सौंदर्याचा शोध घेणारा, सौंदर्यासक्त असा कवी मनाचा. आणि कितीतरी त्यांची बाजू आहेत. विज्ञान सांगितलं मागाशी, क्वांटम सिद्धांत आलेला आहे त्यांच्या चांगदेव 65 मध्ये. संपूर्ण चांगदेव 65 हा वैज्ञानिकच ग्रंथ आहे असं म्हणता येईल. तर असे हे ज्ञानेश्वर, हे संबंध विश्व आनंदमय मानतात. जग हे वस्तुप्रभा आहे, वस्तूचं तेज असं मानणार आहेत. आणि ह्या जगामध्ये फक्त आनंदच आहे, आनंदाकरताच जगाची निर्मिती झालेली आहे असं ते अनेक ठिकाणी सांगतात. अनेक अवतरण देता येतील. या ठिकाणी द वर्ल्ड इज एक्सप्रेशन ऑफ जॉय इट सेल्फ असं हे कविवर्य तांब्यांचे कोटेशन दिलं जातं की सर्व विश्व हे एक प्रकारे आनंदाचा उद्रेक आहे, आनंदाचा उद्गार आहे. इथं दुःख हे जगात नाहीच आहे असं म्हणतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. ज्ञानेश्वर तर दुसरं काय म्हणतात? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. हा जो चिदविलासवाद सांगितलाय, हा जगाची निर्मिती आनंदाकरता झालेली आहे आणि आनंदासाठीच झालेली असल्यामुळं जग हे आनंदमय आहे. संपूर्ण संसार, हिंदीतला संसार, कुटुंबातला तर करायचंच, पण हिंदीतला आनंदे भरीन तिन्ही लोक. या ठिकाणी त्यांनी शेवटचा एक जी ओवी आहे ती अतिशय महत्वाची आहे. सणुभोगीचे सणी विश्वाचे. तर आनंद घ्यायचा आहे. सण म्हणजे आपल्या माहिती, आपले सण आता कृष्णाबाईचा उत्सव चाललेला आहे, हा एक सणच आहे. सणाचा आस्वाद घ्यायचा, सणाचा आनंद लुटायचा. तर तो आनंद कसा लुटायचा? तर तो लुटताना मी हा आनंद लुटतोय अशी मनात भावना यायला नको. अनुभवामृताच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी मीचा धिक्कार केलेला आहे. मीला वगळा. अहम देवनी शंभू शांभवी झालो, हे सूत्र आहे. पुढे यायचंय की आम्ही आम्ही झालो. मीचे आम्ही झालो, आता मीचे आम्ही व्हा असं त्याचं म्हणणं आहे. मीला एक व्यक्तिगत असं अस्तित्व असूच शकत नाही. सर्वम खलुदम ब्रह्म म्हटल्यानंतर प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये ईश्वरी अंश असल्यानंतर मी राहायला कुठं? मी नावाची कोणी वस्तू असते का? की अमुक एक मी आहेत का असं कोणी म्हणतो का आपण? कधी कधी लोक फोनवर बोलतात, हॅलो कोण बोलतंय? मी बोलतोय. तर मी कोण? मग तो सांगतो मी म्हणजे तुम्ही विसरलात का? माझा आवाज विसरलात का? मी अमुक एक बाबूराव बोलतोय. आपण बाबूराव कोणते? 1000 कुलकर्णी आहेत ना जगात, 1000 जोशी आहेत, देशपांडे आहेत, पाटील आहेत. मी कोण? ते मीचं उत्तर. आणि मीला कोण ओळखतो? तुला मी ओळखतो एक वेळ की हा तू विसरतो कधी कधी. काय ओळखलं का? तो आम्ही अमुक अमुक ना तुम्ही ओळखतो, सांग नाव विसरलो मात्र. पण मीला
असं कोणी म्हणत नाही या मी साहेब या, असं कोणी म्हणत नाही त्याला. तर मी हा अपूर्णांक आहे. पुढे आणखी ते उद्याच्या याच्यात येईल. ते 3/4, 4पैकी 3 भाग. जेव्हा 4/4 होईल ना, 4पैकी 4, तेव्हा तो पूर्णांक होईल. त्या मीच उत्तर आपल्याला देता येत नाही. मीच उत्तर ज्ञानेश्वरांनी फार छान दिलेलं आहे. ते उद्याच्या याच्यात मी वाचून दाखवणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये मी कोण आहे. मी आपण म्हणतो मी कोण आहे. मी आहे व भारतीय आहे, मी मनुष्य आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, पुरुष आहे, कोणाचा तरी काका आहे, कोणाचा तरी आजोबा आहे, नातू आहे, शिष्य आहे. हे नाही उत्तर. हे सगळी उत्तर अपूर्णांक आहेत. तू ह्याचा काका आणि ह्याचा मामा कसं काय व ॲट ए टाइम 2 गोष्टी कशा असू शकतात. तर मीच उत्तर, खरं उत्तर वेगळं आहे. ते ज्ञानेश्वरांच्या शब्दात मी ते उद्या सांगणार आहे. 10-12 ओव्यात किशोरीताईंनी फार छान गायलेलं आहे. जाणे मी अजरू, मी अज आहे, मी अजरू आहे. खरं उत्तर असं आहे की मी म्हणजे त्या सर्वव्यापी अनादि अनंत सच्चिदानंद रूप आत्मवस्तूचं मी मानवी रूप आहे. हे त्याचं खरं उत्तर आहे. तर ते उत्तर सुचत नाही आपल्याला. तर असा हा मीचा जो भाग आहे, तर हा जो आनंद घ्यायचा, सणाचा उपभोग घ्यायचा, सणाचा आस्वाद घ्यायचा, तो मीने घ्यायचा नाही, आम्ही घ्यायचा सर्वांनी. आणि आपल्या व्यवहाराचं आपण पाहतो ना की आनंद झाला की आपण काय करतो, भराभर कोण भेटेल त्याला, अमुक घडलं अमुक घडलं. आज क्रिकेट मॅच जिंकली आपण, आज वर्ल्ड मालिका काय संबंध विश्व सिरीज जिंकलेली आहे, करंडक जिंकलेला आहे. कुठल्या अपरिचित माणसाला सांगतो आपण, काही अनेक फटाके वाजतात, आज सर्वत्र आनंदाचा धामधूम नसती विश्वाचेनी. पुढे शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरांनी की आनंद जो लुटायचा असतो हा एकट्या दुकट्यानं लुटायचा नाही. असं कधी करतो की चहाची लहर आली आणि एकटेच चहा जाऊन हॉटेल पितात, कोणतरी कंपनी लागते आपल्याला, कोणतरी गप्पा मारायला लागतो. असे क्वचित माणसं भेटतील की थिएटरमध्ये गेले एकटेच नाटक पाहतात, एकटेच सिनेमा पाहतात, कोणतरी समोर लागतो, कोणतरी आपल्या आनंदात सहभागी होणारा